हाय यू गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा आहे आपला व्लॉग 2 ऑफ हैदराबाद सिरीज. व्लॉग 1 ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या चॅनलवर, सो तुम्ही जर नसेल बघितलं तर प्लीज जाऊन बघा. अँड ऑल्सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड ऑल्सो तुमचे काही कॉमेंट्स असतील तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ते. अँड येस, आपण गेलो चारमिनारला. सो हैदराबादमध्ये हे खूप फेमस स्पॉट आहे. त्याचं आर्किटेक्ट जर तुम्ही बघितलं तर खूप ब्युटिफुल आहे. आणि तुम्हाला ऑल्सो त्याच्या टॉप फ्लोअरवर जायला पण भेटतं, पण त्याचं एक स्पेसिफिक टायमिंग आहे. आय थिंक 5:36पर्यंत ते क्लोज होतं. सो ऑब्व्हियसली यू हॅव टू रीच देअर बाय टाईम. तेव्हा तुम्हाला ते एक्सपिरियन्स करता येईल. त्याच्या टॉप फ्लोअरवर जाऊन पूर्ण मार्केटचा व्ह्यू. अँड ऑफकोर्स तिथे एक फेमस मार्केट आहे लाड बाजार म्हणून, जे फेमस आहे ज्वेलरीसाठी आणि बँगल्ससाठी आणि त्यांचं हैदराबादचं ट्रेडिशनल वेअर्स असतं गर्ल्सचं. सो त्यासाठी खूप फेमस आहे. आणि ऑब्व्हियसली स्ट्रीट फूड, त्यांचं ऑथेंटिक हैदराबाद क्युझिन तुम्हाला त्या स्ट्रीट फूडला त्या लाड बाजारमध्ये भेटतं. तिथे एक बेकरीसुद्धा आहे जिथे ती खूप जुनी बेकरी आहे. सो तुम्हाला ते सगळं एक्सपिरियन्स करता येईल. आणि ऑफकोर्स तिथे पर्ल्सचे शॉप आहेत. सो येस, इवन वी वेंट देयर फॉर पर्ल्स शॉपिंग. इसको क्या स्क्रैच करके देखना है अपने को। स्क्रैच करने से कैसा लेयर निकल जाता है आर्टिफिशियल में, आपको अंदर का पार्ट अलग हो जाता है, ऊपर का पार्ट अलग हो जाता है। आपको रियल में आप कितना भी कॉस्ट ले लीजिए, एक दूसरे से मैचिंग नहीं रहता मोती, सारा मोती अलग अलग ही मिलता है। अगर इसको भी अपन स्क्रैच करेंगे ना, इसका पाउडर निकलता है, कैल्शियम पाउडर निकलता है, इसका शाइनिंग नहीं जाता है। जो ऊपर शाइनिंग है अंदर तक भी वही शाइनिंग, वही लस्टर रहेगा। सो जसं तुम्ही बघितलं ते ओनर आम्हाला ॲक्च्युली डिफरेन्शिएट करून दाखवत होते की रिअल आणि फेक पर्ल असतं, आर्टिफिशियल पर्ल असतं, त्यात काय फरक आहे म्हणून. सो येस, तुम्ही पण बघितलं असेल ती प्रोसेस. आणि येस, आम्ही पर्ल शॉपिंग केली. आम्ही नेक पीसेस घेतले, आम्ही कढास घेतलं, आम्ही ब्रेसलेट्स घेतले. सो येस, वी सिलेक्टेड फ्यू पीसेस अँड वी गॉट अ गुड डील. आणि ऑफकोर्स तुम्ही त्यांच्याकडून जेव्हा पर्ल्स शॉपिंग कराल तेव्हा त्यांच्याकडून एक कार्ड घ्यायचा जो गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड असतो, बिकॉज तिथे खूप सारे पर्ल्स शॉप आहेत. सो तिथे तुम्हाला कोणी फसवूसुद्धा शकतं. सो मेक शुअर की तुम्ही त्यांच्याकडून तो कार्ड घ्याल ज्याच्यावर प्रॉपर सगळ्या डिटेल्स मेन्शन असतात. आणि तुम्ही कधीही तिथे गेलात, तुमच्या काही पर्लला झालं किंवा ज्वेलरीला काही झालं, ती लोकं मेक शुअर करतात, ती लोकं गॅरंटी देतात की त्यांच्या इथे सगळं चेंज करून भेटणार. सो मेक शुअर की तुम्ही त्या जेव्हा शॉपिंग कराल तेव्हा प्रॉपर तो कार्ड तुम्ही त्यांच्याकडून घ्याल. सो इट विल बी यूजफुल इन द फ्युचर. बिकॉज माझ्या डॅडनी पण, मी जेव्हा लहान होती तेव्हा ते हैदराबादला गेलेलं आणि तेव्हा तिथून त्यांनी मला एक ब्रेसलेट आणलेला, तो अजूनही तसाच आहे. सो तिकडचे पर्ल्स खूप प्युअर आणि छान असतात, तसेच त्यांची शाईन राहते. आणि हे बघा, हे ते शॉप आहे जे प्रॉपर तेलंगणा स्टेट टुरिझमनी रजिस्टर्ड आहे. सो तुम्ही कधी गेलात तर तुम्ही इथे जाऊन नक्की शॉप करू शकता. आणि हा आहे नाईट व्ह्यू ऑफ चारमिनार. व्हेरी ब्युटिफुल. ऑफकोर्स 15 ऑगस्ट होतं, सो अकॉर्डिंगली त्यांनी मस्त त्याचं लाईटिंगनी डेकोरेट केलेलं. इट वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. त्यानंतर आम्ही निघालो जस्ट रँडमली सिटी एक्सप्लोअर करायला. सो येस, तिथे खूप काही काय असे स्पेसिफिक स्पॉट्स होते. सो आम्ही जस्ट असं रँडमली सिटी एक्सप्लोअर करत होतो. सो तुम्ही बघू शकता नक्कीच.
आफ्टर दॅट लास्ट बट नॉट द लिस्ट आमचं होतं डिनर टाईम. ऑफकोर्स थर्सडेला आम्ही ॲक्च्युली गेलेलो, सो थर्सडेला नॉनव्हेज नाही खाऊ शकत, सो आम्ही व्हेज खाल्लेलं. सो हा जो हॉटेल होता तो आम्हाला आमच्या ऑटोवाला जो होता त्यांनीच आम्हाला रेकमेंड केलेला. अँड इट वॉज अ व्हेरी गुड फूड, डिसेंट होतं, छान होतं. सो येस, विथ दॅट वी हॅड आवर डिनर आणि आमचा डे तसाच एंड होतो. सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी खूप काय काय स्पॉट्स कवर करणार आहे. सो स्टे ट्यून. टिल देन, बाय बाय, टेक केअर.